आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। तुम्ही रस्त्यावरून प्रवास करत आहात आणि कोणी जर तुम्हाला सांगितलं की पुढे तपासणी चालू आहे, पोलीस चेक करत आहेत किंवा अन्य काही तपासण्या चालू आहेत आणि तुम्ही तुमचे सोन्या चांदीचे दागिने काढून ठेवा, तर बिलकुल विश्वास ठेवू नका। नुकतीच स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी इराणी गँग पकडली आहे। या गँगचा उद्देशच असा होता की रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना अडवणे आणि त्यांना आपण पोलीस आहोत हे भासवून त्यांच्याकडून दागिने उकळणे। नेमका काय प्रकार घडला पाहूयात। दिनांक 6/6/24 रोजी वरकड हॉस्पिटल ते नवीन मोंढा जाणाऱ्या रस्त्यावर एक इसम नामे दिलीप दत्तू क्षीरसागर वय 63 वर्षे त्यांचं, राहणार कडवंचीचे, हे रस्त्याने जात असताना मोटरसायकलवर 2 इसम आले। त्यांना थांबवले आणि पोलीस चेकिंग चालू आहे, तुमची झडती घ्यायची आहे असे म्हणून त्यांना थांबवून त्यांची झडती घेऊन त्यांच्या हातात 1-1 तोळ्याच्या 2 अंगठ्या होत्या आणि गळ्यात 1-1.5 तोळ्याचं लॉकेट सोन्याचं, असं एकंदरीत 4.5 लाख रुपयाचं जे सोनं होतं ते तुम्ही काढून ठेवा, खिशात ठेवा, पुढं धोकेदायक आहे असं म्हणून ते लॉकेट आणि अंगठ्या रुमालात गुंडाळून तुम्ही खिशात ठेवा असं करून हातचालाकीने ते काढून घेतलं होतं आणि मोकळाच खाली रुमाल त्यांच्या खिशात ठेवला, अशी बतावणी करून, त्याला पोलीस बतावणी म्हणतात, असं करून ते 2 इसम मोटरसायकलवर निघून गेले। थोड्या वेळात फिर्यादी पुढं आल्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्या वस्तू आहेत का नाही, तो पाहत असताना त्यात काहीच नव्हतं। त्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी सदर बाजार या ठिकाणी फिर्याद दिली। त्यावरून पोलीस स्टेशन सदर बाजार येथे अपराध नंबर 616/24 कलम 420-171-70 प्रमाणे गुन्हा नोंद होऊन त्याचा आम्हाला स्थानिक गुन्हे शाखे येथे माहिती दिली, अशी घटना झालेली आहे। अशा घटना पोलीस स्टेशन सदर बाजार, कदीम, जालना आणि चंदनजिरा या ठिकाणी वारंवार होत असल्याने माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी आम्हाला सदर या घटनेमध्ये तात्काळ शोध घेण्याचे आदेश दिल्याने आमची पूर्ण टीम सदर स्पॉटवर पाहणी करून फुटेजच्या आधारे व तांत्रिक विश्लेषण करून त्या ठिकाणी तात्काळ सदर ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणचे फुटेज जमा केले। त्यात काही आम्हाला उपयुक्त माहितीच्या आधारे आम्ही एकंदरीत शोध घेत असताना सदर गुन्ह्यातील जे 2 आरोपी होते हे बुलढाण्याच्या दिशेने गेल्याचे दिसून येत असल्यामुळं आम्ही त्यांचा पाठलाग करून या गुन्हा करणारे 2 आरोपी नांदुरा, जिल्हा बुलढाणा या ठिकाणी रनिंगमध्येच आम्ही पकडलेले आहेत। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले जे 2 अंगठ्या आणि 1 लॉकेट असा एकंदरीत 4.5 तोळ्याचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। सदर आरोपी हे परळी तालुका जिल्हा बीड येथील तन्वीर उर्फ छोटू आजीज अली आणि जाफर हबीब बेग अशा नावाचे असून सदर ही इराणी गँग या नावाने प्रसिद्ध आहे। अशा प्रकारचे त्यांनी महाराष्ट्रात बरेच गुन्हे केलेले आहेत आणि त्यांनी गुन्ह्यात जी TVS अपाची मोटरसायकल वापरलेली आहे तीसुद्धा चोरीची परळी येथून चोरल्याचे निष्पन्न झालेले आहे। सर, मी मोंढ्यापासून इकडं वरकड हॉस्पिटल घरी येत होतो भोकरदन टाक्याकडे, तर पाठीमागून एक मोटरसायकलवाला आला, जो आवाज देतो म्हणून किती वेळचं सांगलं म्हणजे मी आवाज देतो समजत नाही का, मी पोलीस अधिकारी चेक करायचं म्हणे तुम्हाला, चेक करायसाठी थांबलो। मग काय झालं? चेक करायसाठी थांबल्यानंतर ते लॉकेट वगैरे काढलं, पॉकेटमध्ये ठेवून खिशात ठेवायला लागलं, खिशात ठेवून त्याजवळ ते खाली पडून काढून घेतलं त्याने। असं काही धक्काबुक्की मारहाण नाही, धक्काबुक्की काय नाही।